मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. इराणने हार्मुजची स्ट्रेट ऑफ हार्मुजचं जो ब्लॉकेड केलेला आहे, तिथनं कोणतेही ऑइल शिप हे ट्रान्सपोर्ट होत नाही आहेत. जर इराणनी ह्या ऑइल शिपवरती अटॅक करणं थांबवलं नाही किंवा स्ट्रेट ऑफ हार्मुज जे बंद केलेलं आहे ते ओपन केलं नाही, तर मात्र इराणचा जो सगळ्यात एनर्जी प्लांट्स आहेत, त्यांच्याकडे एनर्जी जनरेशनचं, इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा जो प्लांट आहे, जो प्रामुख्याने बुशहर नावाचा जो प्लांट आहे, ज्याच्यातनं 90,000 मेगावॅट ह्या इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन होतं, तो आम्ही उद्ध्वस्त करू, तो उडवून टाकू, अशा प्रकारची धमकी ही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे. आणि याच 48 तासामध्ये इराणची जी न्यूक्लिअर साईट आहे, न्यूक्लिअरचं त्याचं युरेनियमचं एनरिचमेंट ज्या ठिकाणी होतं नॅटॅन्ज म्हणून, त्या ठिकाणी देखील एक अटॅक झालेला आहे. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलमधल्या डिमोना या शहरावरती अटॅक केलेला आहे. डिमोना हे जे शहर आहे, या शहरामध्ये इस्रायलचं न्यूक्लिअर साईट आहे, ज्या ठिकाणी इस्रायलचे न्यूक्लिअर वेपन्स देखील ठेवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. त्यामुळे हा जो संघर्ष आहे तो एका भयानक पातळीवरती जाऊन पोहोचलेला आहे. मित्रांनो, साधारणतः गेल्या 22-23 दिवसांपासून आपण असं बघतो आहोत की हा जो संघर्ष आहे, सुरुवातीला हा संघर्ष केवळ मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करण्यापुरता मर्यादित होता. मग इराणकडनं अमेरिकेच्या आखाती देशांमध्ये जे मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर होते, एअर बेसेस होते, त्यांना उद्ध्वस्त करण्यावरती इराणने लक्ष केंद्रित केलं. इराणचे जे मिलिटरी बेसेस आहेत ते उद्ध्वस्त करण्यावरती, अगदी खर्ग आयलंड जे आहे, या खर्ग आयलंडवरती देखील इराणचं मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करण्यावरती अमेरिकेचा भर होता. तशाच पद्धतीने इस्रायलने देखील स्वतःला त्या बाबतीमध्ये कन्फाईन केलं होतं. सेकंड फेजमध्ये ह्या संघर्षाच्या त्यांनी ऑइल रिफायनरीज टार्गेट करायचा प्रयत्न केला, ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी ऑइलचं स्टोरेज सिस्टम आहे आखातामधलं, ते इराणने पण टार्गेट करायला सुरुवात केली. आणि इराणचं जे ऑइल रिफायनरीज आहेत, विशेष करून खर्ग आयलंडमधल्या, त्या अमेरिका आणि इस्रायलकडनं टार्गेट व्हायला सुरुवात झाली. आता मित्रांनो, पहिल्या फेजमध्ये मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर, सेकंड फेजमध्ये प्रामुख्याने ऑइल रिफायनरीज किंवा एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर, आणि आता थर्ड स्टेजमध्ये मात्र जसं जसं एस्केलेशन लॅडर वाढत चाललेलं आहे या संघर्षाचं, हा संघर्ष कमी होताना दिसत नाही आहे. आणि थर्ड स्टेजमध्ये मात्र आता सिव्हिलियन्स, म्हणजे जर तुम्ही इराणच्या इलेक्ट्रिसिटी प्लांट्सवरती अटॅक केला, एनर्जी प्लांट्सवरती अटॅक केला, तर तिथली इलेक्ट्रिसिटी जी आहे, केवळ हे लक्षात घ्या की इराण हा केवळ स्वतःपुरती इलेक्ट्रिसिटी तयार करत नाही, तर इराण हा 3 देशांना इलेक्ट्रिसिटी एक्सपोर्ट करतो. त्यामध्ये इराकचा समावेश आहे, त्यामध्ये अफगाणिस्तानचा देखील समावेश आहे, त्यामध्ये पाकिस्तानचा देखील समावेश आहे. इराण ज्यांना इलेक्ट्रिसिटी एक्सपोर्ट करतो. आणि इराणचं जे ओव्हरऑल इलेक्ट्रिसिटी आहे, प्रामुख्याने थर्मल पॉवर प्रोजेक्ट्स आहेत, आणि बुशहार त्यांचा सगळ्यात मोठा पॉवर प्रोजेक्ट आहे. आणि या पॉवर प्रोजेक्टला उद्ध्वस्त करण्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली आहे. अर्थात हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हा केवळ आता सिव्हिलियन पातळीवरती किंवा नागरिकांच्या पातळीवरती संघर्ष हा आता आलेला नाही आहे, तर याचा भयानक कॉन्सिक्वेन्सेस हे अण्वस्त्र किंवा अणुयुद्धामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि हा त्या एस्केलेशनचं थर्ड लॅडर आहे हे, की ज्याच्यापर्यंत कुणी जाऊ नये अशा प्रकारची भीती, चिंता ही जगाला होती. मात्र हा संघर्ष ज्या पद्धतीने वेगाने तुम्हाला अनफोल्डिंग होताना दिसतोय, पुढे जाताना दिसतो आहे, त्यावरनं भयानक पद्धतीने हे सगळे देश आता एका मोठ्या आण्विक संघर्षाच्या दिशेने जाताना दिसून येत आहेत. आणि जर तसा प्रकार घडला तर तो अतिशय भयानक प्रकार असेल. त्याची किंमत ही केवळ इराण, इस्रायल, अमेरिका तर फार दूर आहे, परंतु इराण आणि इस्रायललाच नाही, तर अख्ख्या आखाताला, सेंट्रल एशियाला, साऊथ एशियाला देखील त्याचा मोठा झटका, धक्का लागू शकतो. आणि त्यामुळे हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष इस्रायल आणि इराण या दोघांसाठी अस्तित्वाचा संघर्ष आहे. जर त्यांना आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर त्यांना आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कोणत्याही थराला ते जाऊ शकतात. इस्रायलच्या दृष्टिकोनातनं इराण हा एक्झिस्टन्शियल थ्रेट आहे, इराणच्या दृष्टिकोनातून इस्रायल हा एक्झिस्टन्शियल थ्रेट आहे. आणि दोघांनी पण परस्परांना उद्ध्वस्त करण्याचं, संपवून टाकण्याचा एक पद्धतीचा विडा उचललेला आहे. त्यामुळे हे दोन्ही देश कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो
की ज्या पद्धतीने थर्ड स्टेजमध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये, आता तोही संपत आला आणि चौथ्या आठवड्यामध्ये हा संघर्ष प्रवेश करतो आहे, या चौथ्या आठवड्यामध्ये यांनी प्रामुख्याने न्यूक्लिअर साईट्स या टार्गेट करायला सुरुवात केली आहे. आता नतांजवरती युरेनियम इनरिचमेंटची साईट आहे हे सगळ्यांना माहिती आहे. असं असतानाही त्या ठिकाणी जर अमेरिका आणि इस्रायलकडनं इराणच्या न्यूक्लिअर साईटवर अटॅक होत असेल तर इराणनी पण आपली क्षमता दाखवली आहे. इराणनी काय केलं की डिमोना नावाचं जे शहर आहे इस्रायलमधलं, त्या ठिकाणच्या सिव्हिलियन वस्तीवरती अटॅक केला. लक्षात घ्या, त्यामध्ये न्यूक्लिअर साईट पण आहे. इस्रायलची 1960s पासूनची न्यूक्लिअर साईट आहे ती प्रामुख्याने डिमोना यामध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातूनच इस्रायलने आपले न्यूक्लिअर वेपन्स पण डेव्हलप केलेले आहेत. आता इराणनी काय केलं, डायरेक्ट त्या डिमोनामधल्या न्यूक्लिअर साईटवरती अटॅक नाही केला, तर त्यांनी तिथल्या नागरिकांवरती सिव्हिलियन डेस्टिनेशनवरती अटॅक केला. पण इराणने हे दाखवून दिलं की आम्ही डिमोनावरती अटॅक करू शकतो. अर्थात तुम्ही याच्यामध्ये बघा की इस्रायलची आयरन डोम सिस्टम आहे. ही आयरन डोम सिस्टम भेदून आम्ही तुमच्या न्यूक्लिअर साईटपर्यंत पोहोचू शकतो हा मेसेज या माध्यमातून इराणने देण्याचा प्रयत्न केला. जसं त्यांनी 2 दिवसांपूर्वी दिएगोर्शिया जो आहे हिंदी महासागरामधला, जरी इंग्लंडचा एक मोठा आयलंड आहे आणि एक मोठा नॅव्हल बेस असला तरी तो प्रामुख्याने अमेरिकेचे वेपन्स आणि त्या ठिकाणी आहेत, न्यूक्लिअर सबमरीन पण त्या ठिकाणी आहेत. आणि अमेरिकेचे जे जगभरामध्ये विशेष करून आखातामधले ऑपरेशन चालतात, आफ्रिकेमधले ऑपरेशन चालतात, ते प्रामुख्याने कंट्रोल केले जातात दिएगोर्शियावरनं. हा दिएगोर्शियावरती जो इराणपासून 4000 किलोमीटर दूरपर्यंत आहे त्याच्यावरती 2 मिसाईल फायर झाले. अर्थात हे मिसाईल कोणी केले, इराणनी नंतर हात वर केले. इराण म्हणतो हे आम्ही फायर केलेले नाही आहेत. परंतु मग हे मिसाईल आले कुठनं? जरी ते डिस्ट्रॉय केले गेले असले तरी देखील आणि त्यांच्या ठराविक किंवा टार्गेटला ते पोहोचले नसले तरी देखील ही शक्यता नाकारता येत नाही आहे की हे डॉंगफेंग नावाचं जे मिसाईल आहे जे चायना प्रोड्यूस करतो आणि जे उत्तर कोरियाकडे आहे, हेच डॉंगफेंग इराणकडनं वापरलं गेलं किंवा इराण पुरस्कृत ज्या संघटना आहे, हौती असेल किंवा हेजबोल्ला असेल, यांच्याकडनं सुद्धा ते फायर होऊ शकतं. आणि त्यामुळे इराणने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की आम्ही 4000 किलोमीटर म्हणजे आम्ही युरोपमधला लंडन असेल, पॅरिस असेल, रोम असेल, बर्लिन असेल, या सगळ्यांवरती आम्ही अटॅक करू शकतो. हा मेसेज इराणने द्यायचा प्रयत्न केला. तशाच पद्धतीने त्यांनी काल डिमोनावरती जो अटॅक केला इस्रायलमधल्या आणि जिथं इस्रायलची न्यूक्लिअर साईट आहे, त्यांनी पुन्हा इस्रायलला मेसेज दिला की बघा तुमचा आयरन डोम ब्रेक करून आम्ही डिमोनावरती पण अटॅक करू शकतो. आता मित्रांनो बघा, हे दोघे आपलं शक्ती प्रदर्शन करायचा प्रयत्न करत आहे. इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड करायची इराणची परिस्थिती नाही. उलट इराण आता टर्म सांगायला लागला आहे. अमेरिकेने त्यांना असं सांगितलं आहे की तुम्ही जर स्टेट ऑफ हार्मुज ओपन नाही केलं तर आम्ही तुमचे पॉवर प्लांट उद्ध्वस्त करू. इराणने काय कंडिशन टाकल्यात बघा, तुम्ही आमच्या पॉवर प्लांटला हातच लावून बघा, तुम्ही त्याच्यावर अटॅक करा, मग आम्ही काय करतो ते बघा. तुम्ही जर बुशहर हा जो इराणचा सगळ्यात मोठा पॉवर प्लांट आहे त्याच्यावर जर तुम्ही अटॅक केला तर आम्ही अरब देशांमधल्या एकही पॉवर प्लांट सोडणार नाही. पहिलं. दुसरं, अमेरिकेच्या ज्या IT कंपन्या आहेत, मग ती गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, यांच्या IT इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उद्ध्वस्त करून टाकू. हा दुसरा त्यांनी महत्त्वाचं सांगितलं की तुम्ही फक्त आम्हाला अटॅक करा. आणि तिसरं, त्या सर्व्हायवलचा संघर्ष असल्यामुळे पुन्हा डिमोनावरची जी न्यूक्लिअर साईट आहे ती उद्ध्वस्त होऊ शकते. आता बघा, इस्रायलच्या दृष्टिकोनातून जर विचार केला की जर इराण डिमोनापर्यंत पोहोचू शकत असेल तर इस्रायल काही शांत बसणार नाही आहे. इस्रायल देखील प्रतिवार करणार आहे. त्यामुळे आता हा संघर्ष न्यूक्लिअर पातळीवरती येऊन थांबलेला आहे. आणि दुर्दैव असं आहे की जागतिक परिस्थिती अशी आहे की आता कोणताही करार सध्या असा उरलेला नाही आहे की जो ह्या राष्ट्रांवरती निर्बंध टाकू शकेल की तुम्ही अण्वस्त्रांचा वापर करू नका. एक स्टार्ट नावाचा ट्रिटी जो होता, जो अमेरिका आणि रशियामध्ये झाला होता, तो देखील त्याचा कालावधी देखील संपुष्टात आलेला आहे. आपण जर आंतरराष्ट्रीय संघटना पाहिल्या तर युनायटेड नेशनमध्ये ही क्षमता नाही आहे की या राष्ट्रांना थांबवू शकेल. इतर कोणत्याही संघटनांमध्ये निषेध करण्यापलीकडे क्षमता नाही आहे. त्यामुळे जर ह्या राष्ट्रांना वाटलं की कोणती जागतिक संघटना प्रभावी नाही आहे आणि आम्हाला आमच्या सर्व्हायवलसाठी, आमच्या जगण्यासाठी जर अण्वस्त्र वापरायचे असतील तर हे वापरू शकतात. आणि जर बुशहर प्लॅन्टवरती जर अमेरिकेने अटॅक केला तर लक्षात घ्या, जो रेडिएशन त्याच्यातनं लीक होणार आहे, ह्या रेडिएशनमुळे काय होईल तर अरब देशांमधले जे डिसॅलिनेशन प्लांट आहेत, म्हणजे समुद्राचं खारं पाणी शुद्ध करून जे आता अरब देश वापरता आहेत त्याचे जे प्लांट्स आहेत
तर याच्यामध्ये वॉटर कंटॅमिनेशन होण्याची शक्यता आहे रेडिएशनमुळे, आणि त्याचा लाखो लोकांवरती परिणाम होईल, लाखो लोकांवरती. त्यामुळे हा संघर्ष, आणि बरं याच्यामध्ये कोणी मध्यस्थी करायला तयार नाही आहे, हा संघर्ष अनिर्बंध पातळीवरती जायला लागलेला आहे, कोणी तडजोड करायला तयार नाही आहे. डोनाल्ड ट्रम्प दर दिवशी आपले स्टेटमेंट बदलत आहेत. त्यांनी कालच स्टेटमेंट केलेलं होतं की आता आम्हाला हा संघर्ष जो आहे तो संपवायचा आहे. आम्ही त्याला वाइंडिंग डाऊन हा शब्द त्यांनी वापरला होता. हा वाइंडिंग डाऊन म्हणजे आम्ही आता संघर्ष संपवण्याच्या मार्गावरती आहोत. स्टेट ऑफ हॉर्मुझच्या रक्षणाची जबाबदारी काय आमची नाही आहे. ज्या ज्या देशांचं तेल तिथनं जातं त्या त्या देशांनी स्टेट ऑफ हॉर्मुझचं रक्षण करावं, अशा प्रकारचं खुद्द डोनाल्ड ट्रम्पचं स्टेटमेंट होतं. अचानक त्यांनी स्टेटमेंट बदललं आणि आता ते आणखीन ॲग्रेसिव्ह झालेले आहेत. त्यामुळे दर दिवशी अशा पद्धतीचे वक्तव्य बदलताना ट्रम्प प्रशासन दिसून येत आहे. विशेष म्हणजे इस्रायल आणि ट्रम्प प्रशासनामध्ये देखील काही कुरबुरी ह्या सुरू झालेल्या आहेत. ट्रम्प प्रशासनामध्ये देखील सिमिलर प्रॉब्लेम आहे. नुकतंच एक सर्वे जो केला गेला त्या सर्वेमधनं इस्रायलच्या दृष्टिकोनातनं 90पेक्षा जास्त टक्के जनता ही बेंजामिन नेतन्याहूच्या पाठीशी आहे या संपूर्ण युद्धाच्या बाबतीमध्ये. मात्र अमेरिकेमध्ये तो प्रकार नाही आहे. अमेरिकेमध्ये आजही 70% लोक डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. त्यामुळे आता हा संघर्ष नेमका कोणत्या दिशेने जाणार? हा जर सगळ्यांनी प्रतिष्ठेचा संघर्ष बनवला असेल, हा संघर्ष जर प्रत्येकाने आपल्या सर्व्हायवलचा संघर्ष बनवला असेल, तर मित्रांनो हे देश आता अण्वस्त्र वापरायला मागे पुढे पाहू शकत नाहीत. आणि पहिल्यांदा दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकला गेला. त्यानंतर अण्वस्त्रांचा वापर ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ डेटरन्स म्हणून झाला, म्हणजे भीती दाखवण्यासाठी, धाक दाखवण्यासाठी. मात्र अण्वस्त्र कुणीच वापरले नाही. रशियाने हजारो अण्वस्त्र तयार केले, अमेरिकेने हजारो अण्वस्त्र तयार केले, इंग्लंड, फ्रान्स, चायना, पाकिस्तान, भारत या सगळ्यांकडे अण्वस्त्र आहेत, परंतु वापर कोणी करत नाही आहे. त्याच्यासाठी एक MAD नावाचं एक प्रिन्सिपल आहे. MADचा अर्थ असा होतो की म्युच्युअली ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन, म्हणजे जर कोणी अण्वस्त्र वापरले तर त्याच्यामध्ये दोघांचंही डिस्ट्रक्शन ॲश्युअर्ड आहे, म्युच्युअली डिस्ट्रक्शन ॲश्युअर्ड आहे. त्यामुळे कोणीही बॅलन्स ऑफ डेटरन्स झालेला आहे. म्हणजे तुमच्याकडे अण्वस्त्र आहे, माझ्याकडे अण्वस्त्र आहे, दोघांनी एकमेकांना वरती फायर करायचं आणि दोघांनी मरून जायचं. त्यामुळे याच्यामध्ये दोघांचं डिस्ट्रक्शन ॲश्युअर्ड असल्यामुळे कोणीही अण्वस्त्र फायर केलेलं नव्हतं. मात्र हा जो संघर्ष चाललेला आहे हा ॲसिमेट्रिकल आहे, हा सिमेट्रिकल नाही आहे, हे लक्षात घ्या. मी माझ्या अनेक व्हिडिओजमधनं सांगत गेलो आहे की इराणला काही लूज करायचं नाही आहे. इराण आणि अमेरिका यांच्या लष्करी शक्तीचं कोणत्याही पद्धतीने तुलनाच होऊ शकत नाही आहे. अमेरिका प्रचंड पॉवरफुल आहे. त्यामुळे इराणला याच्यात लूज काही करायचं नाही, इराणला डॅमेज करायचं आहे. आणि ह्या दोघांसाठी हा सर्व्हायवलचा संघर्ष असल्यामुळे आता हा संघर्ष त्या भयानक पातळीवरती जाऊ शकतो. 1945ला जगाने त्या अत्यंत दुर्दैवी घटनेचा सामना केला. हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकले गेले. त्याचं अनेक जनरेशन जपानमधल्या त्याच्यातनं उद्ध्वस्त झाल्या, त्याचे परिणाम त्यांना सहन करावे लागले. जगाने ते पाहिलं आणि मग जगाने ठरवलं की आता जसं आईन्स्टाईन म्हणाला की तिसरं महायुद्ध झालं तर त्यामध्ये अण्वस्त्र वापरले जातील आणि चौथं महायुद्ध मात्र मानवाला दगडांनी करावं लागेल, म्हणजे ही मानवी संस्कृती नष्ट होऊन जाईल. अशा पद्धतीचं वातावरण असताना देखील ह्या रिस्क घेतल्या जात आहेत आणि संपूर्ण जगाला या माध्यमातून वेठीस धरलं जात आहे.